मंत्री नामदार गोगावले यांच्या कापडे व लोहारे येथे शिवसेना शेकाप उमेदवारांसाठी भर दुपारी हजारोच्या गर्दीच्या झंझावाती प्रचार सभा. चंद्रकांत कळंबे यांनी प्रवीण दरेकर यांच्या टीकेचा घेतला खरपूस समाचार घेताना मुंबई बँक 4,000 कोटीच्या भ्रष्टाचारावरून काढले वाभाडे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सभांमधून आरोप प्रत्यारोपाच्या प्रचंड फैरी डागल्या जात आहेत. शिवसेना व शेकाप उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी कापडे व त्यानंतर लोहारे येथे प्रचंड गर्दीत भव्य सभा पार पडल्या. लोहारे येथे सभेला सभा मंडप भरून सर्व्हिस रस्ता व तुर्भे रस्ता गर्दीने फुलले होते. महिला वर्गाची उपस्थिती लक्षवेधी ठरत होती. नामदार गोगावले यांनी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे 2 व पंचायत समितीचे 3 तर शेकापचा 1 असे पोलादपूर तालुक्यातील 6ही उमेदवार विजयी होण्याचा विश्वास व्यक्त करत असलेल्या विकास कामाच्या व जनतेमध्ये असलेल्या बांधिलकीच्या भरोश्यावर व्यक्त केला. तर चंद्रकांत कळंबे यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचत प्रवीण दरेकर यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. तर किशोर भाऊ जाधव यांचे जोशपूर्ण भाषण तसेच अविनाश शिंदे निकम भिलारे यांच्यासह वक्त्याने 100% विजयाची खात्री व्यक्त केली. शिवसेना शेकाप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांना पोलादपूर तालुक्यात मिळणारा प्रचंड प्रतिसाद विरोधकांची काळजी वाढवणारा ठरत आहे. झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता, लोहारे, पोलादपूर. शिवसेनेचा मोठा झंझावात सुरू आहे. मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव आहेत. मी टीका या ठिकाणी कोणाच्यावरती करणार नाही. टीका कोण करतं? ज्याच्या पायाखालची वालूक सरकलेली आहे, ज्यांनी जनतेसाठी काही केलंच नाही, त्याला टीकेशिवाय काही बोलता येत नाही. माननीय भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली 2021ला जी अतिवृष्टी झाली या तालुक्यामध्ये, त्याच्या अगोदर कोरोनाचं महाभयानक संकट आलं होतं तालुक्यावरती. त्यावेळेला ज्यांनी काल या ठिकाणी येऊन वल्गना केल्या, माझं त्यांना आव्हान आहे. त्या तालुक्याचे सुपुत्र आहे. या लोहाऱ्यामध्ये किती वाड्या आहेत, त्यातल्या 4 वाड्यांची त्यांनी नावं सांगायची. या तुर्भ पंचक्रोशीमध्ये किती गावं, किती वाड्या आहेत, किती प्रकारचे समाज राहतात, किती प्रकारचे संप्रदाय राहतात, ह्याची 4 नावं त्यांनी सांगायची. या कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेला मुंबईतून सगळी चाकरमान्य मंडळींना गावाला पाठवले गेले, त्यावेळेला प्रचंड भयानक परिस्थिती होती. मी आमचा 15 वर्षे, आम्ही 30 वर्षे 25 वर्षे केलेलं काम या ठिकाणी सांगणार नाही, पण तुमच्या सगळ्यामध्ये लक्षात असणारं काम आवर्जून या ठिकाणी सांगेल. ज्या वेळेला कोरोनाचा काळ आला, त्यावेळेला चंद्रकांत कळंबे आणि भरतशेठ त्यांच्या पायाला लागलं होतं. आम्ही जी लोक मुंबईतून यायची, त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या टेस्ट व्हायच्या, त्यांना क्वारंटाईन करायला जायचं, त्यावेळेला मास्क लावून सगळेजण, आई सुद्धा मुलाला घरात घेत नव्हती, ही अवस्था होती. त्यावेळेला आम्ही रस्त्यामध्ये उभारून पहाटे 5 वाजता लोकांना शाळांमध्ये, मंदिरामध्ये आश्रय दिला. मला स्वतःला 3 वेळा कोरोना झाला. मी जे काही उलगणे करतात यांच्यासारखं घरात बसलो नव्हतो. त्यानंतर कोरोना गेला, आपले अनेक माणसं मेली. कोरोना गेल्यानंतर अतिवृष्टी आपल्यावरती 2021ला आली. त्या अतिवृष्टीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालं. जवळजवळ 500 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आपले रस्ते गेले, आपले पूल गेले, साखव गेली, शेती गेली, घरं गेली, माणसंही मेली. आपली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गेले 50 वर्ष केलेला विकास, माननीय प्रभाकर मोरेंपासून भरतशेठ गोगावले यांच्यापर्यंत केलेला विकास, वेगवेगळ्या पक्षाने केलेला विकास, एका रात्रीत 1000 मिलीमीटर पाऊस पडून आपले रस्ते, आपल्या पाण्याच्या योजना, ज्या नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमी सगळं वाहून गेलं. या सगळ्याचे साक्षीदार आपण आहोत. आणि मग तो 5,500 रुपये 500 कोटीचा पंचनामा जो झाला शासकीय, हा निधी आणायचा कुठून? तर मग हा निधी आणायचा माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, जे एकनाथ शिंदेने पाऊल उचललं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर 700 कोटी रुपये या तालुक्यामध्ये आणून सर्वांगीण विकास माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. डेव्हिल हावरे हा रस्त्याचं काम प्रगतीपथावरती आहे. काल टीका केली, त्याचे पैसे खाल्ले. अरे काम चालू आहे. 200 कोटी रुपये खाल्ले कळमेंनी. 200 रुपये कोटी कमवले. 200 कोटी म्हणजे काय? 200 कोटी जर कमवायचे असतील, त्याला 5,000 कोटीचा विकास हवा. कारण ह्या कोटीच्या वार्ता कोण करतो? ज्यांना बँकेमध्ये 4,000 कोटींचा भ्रष्टाचार करण्याची सवय आहे. मुंबई बँकेमध्ये
त्यांना हे कोटे आवडतात, त्यांना हे कोटीची भाजी करता येतात. त्यांनी 4,000 कोटींचा मुंबई बँकेमध्ये घोटाळा केला आणि मनसेला ची गद्दारी करून राज ठाकरेंची भाजपची कास धरली. ते इथे आम्हाला शिकवतात 35 वर्षात. तुम्ही सुपुत्र त्या तालुक्याचे, तुमचा कुणी हात पकडला? अरे किती माणसं मेली कोरोनामध्ये, किती माणसं संकटामध्ये आली, तुम्ही होतात कुठे? तुम्हाला 35 वर्षानंतर खांद्यावरती कमल घेऊन तुम्ही आलात. माझं कमल कुठं रुजू, माझं कमल कुठं लावू, माझं कमल कुठं लावू. कमलाला धरा नाही, इथं खडक आहे. इथं खडकामध्ये डोंगरामध्ये राहणारे लोक आहे. इथं कमल उगवत नाही आणि उगवणही देणार नाही कुठली जनता. कुठ्या वर्गाला जसं एका रात्रीत ताजमहल बांधतो. परवा आम्ही बघितलं, आमच्या चरेमध्ये गेले एका वाडीमध्ये, त्या चरेचा पूल जे प्रभाकर मुरेंनी बांधला आहे, तो रस्ता चरे ते बोरावले भरतसिंग गोगावले यांनी केला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून वडाचा कोणचा रस्ता केलाय, बाजीरचा रस्ता केलाय. तिथून फोन लावला डायरेक्ट शिवेंद्रराजे भोसले, आम्ही या ठिकाणी आलोय, इथे लोक बसले, ते आपल्याला मदत करणार आहेत, काय करू, इथं 10 कोटीचा पूल मंजूर कराल तर हो, तिकडे कॅसेट टाईप आहे ना, हो. एका रात्रीत ताजमहल. अरे तुम्ही 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्ही आमदार झालात, ह्या तालुक्याचे सुपुत्र आहात. तुम्हाला कोणी रोखलं होतं? तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्ही फक्त तुमच्या कोतवालचा विकास केला. कोतवालचा जाऊन बघा, 25 कोटी फक्त कोतवालमध्ये आणले. नुसत्या भिंतीवरती भिंती बांधल्या. मी आवर्जून सांगेल, मी गेले 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय. मी ज्यावेळेला वरून निवडून आलो, 2014ला ज्यावेळेला उपाध्यक्ष झालो, त्यावेळेला इकडचे सदस्य काँग्रेसचे होत्या. पण मला ज्यावेळेला तिथून जिल्हा परिषदेतून 1 रुपया मिळाला, त्यातले 60 पैसे मी वरती खर्च केले, 40 पैसे खालच्या मतदारसंघात खर्च केले. आणि त्याचा माझा उपयोग तिसऱ्यांदा निवडून या लोकांनी मला दिला. इथं टीका काय करतात ते, की बाहेरचा उमेदवार आला. अरे मी बाहेरचा नाही, माझा 7-12 इथे 7-12 आहे. लोअर मध्ये माझा 7-12 आहे. मी या तालुक्याचा सुपुत्र आहे. मी मुंबईमध्ये राहत नाही, मी इथे राहतो. एका मिनिटामध्ये कुठलाही ऍक्सिडेंट झाला, कुणाच्या आपत्ती आली, कुणाची भानगड झाली, तर पोलीस स्टेशन आमचं वैरी आहे. पोलीस स्टेशन सांगतात, कळंबे साहेब तुम्ही येऊ नका, कारण आम्ही पोलीस स्टेशन जायच्या अगोदर भानगड मिटून घरी आणतो. रायगड जिल्हा परिषदेमध्ये बोलताना रायगड जिल्हा तुम्ही बघितले का? ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेले आहात ते सौदेबाज आहे, सौदेबाज आहे. ते या पक्षातून एका महिन्यामध्ये 4 पक्ष बदललेले लोक आहेत. आणि मुंबईमध्ये या ठिकाणी येऊन जर कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाची अडचण असेल, कुणाची भानगड झाली, कुणाच्यावरती प्रसंग आला, तर मुंबईचा माणूस इथे येणार आहे का? त्यामुळे आपण सगळ्यांनी विचार करायचा, निश्चितपणे विचार करायचा आहे. अनिल भिलारे या ठिकाणी आहेत, आणि ताई भिलारे आहेत, सुशिक्षित आहेत. या विभागामध्ये मी काय त्या पंचायत समितीच्या उमेदवार टीका करणार आहे. किल्ल्याला मीच मोठा केला, मी ओळख दिली, त्याच्यावरती त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ नाही आपल्याला. त्याला मी ओळख दिली. अरे ॲम्ब्युलन्स आम्ही दिली, त्याला ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर बनवला, त्याला आरोग्य समितीवर ठेवला. त्यांनी ते न करता नको ते कांडदार केले. मला तेवढं खाली जायचं नाही, कारण आम्हाला संस्कार आहे. गोरगरिबांचे कैवारी नामदार सन्माननीय श्री भरतसिंहजी गोगावले साहेबांचा शिवसेना, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. भरतसिंह मागे बढ़ो. थांब जरा, आम्हाला आगे बढ़ो. समोर असणारं आपलं शंभू महादेवाचं मंदिर. मंडळी, विनंती आहे ज्यांच्यासाठी आम्ही उठाव करून एकत्र आलो, थोडी तरी जाणीव काही लोकांनी ठेवणं गरजेचं असं मला वाटतंय. पण हरकत नाही आहे, जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत हे आम्हाला हरवू शकत नाही. किती पक्ष एकत्र येऊ द्या. आमच्या वेळेला पण कोणी किती कामं केली, काय केली हे आम्हाला चांगलं माहिती आहे. परंतु तुम्ही सगळे माझ्या बरोबर होतात म्हणून 4थ्या वेळेला तुम्ही मला निवडून दिलात, आणि तुम्ही निवडून दिलात म्हणून आज मी मंत्री म्हणून तुमच्या समोर आहे. तुमचे कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही जर मला निवडून दिलं नसतं तर एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज
मंत्री म्हणून तुमच्या समोर आला नसतो. म्हणजे शर्यतीत आम्ही बरेच होतो मंत्रिपदाचे, काही लोकांना भेटली, काही लोकांना नाही भेटली. आता आम्ही गेली 4 टर्म तुम्ही निवडून दिल्यामुळे मला दिली, काही लोकांना नाही दिली, पण आम्ही सगळ्यांची कामं करतोय. असा गाव नाही, अशी वाडी नाही, अशी वस्ती नाही की तिथं भरत शेटणी शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं नाही. एखादं काम माझं खोडून दाखवा बा कोणी पण. म्हणजे जे आम्ही बोलतो ते करतो. आम्हाला जेवढं वजन उचलण्याची ताकद आहे तेवढंच आम्ही बोलू. आम्ही जास्त बोलणार नाही आहे. म्हणून लोकांचा विश्वास आहे की भरत शेठ तुम्हाला फसवू शकत नाही आहे आणि खोटं बोलू शकत नाही आहे. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खोटं बोलत नाही कधी. खोटं बोलून माणूस माणसाला एकदा फसवल, दोनदा फसवल, तीनदा फसवल, सारखा नाही फसवू शकत. त्याच्यापेक्षा खोटंच न बोललेलं बरं आहे. रोज मिळणारा कोण हवाय ते तुम्ही आता निवडायचं आहे. आमचा अविनाश शिंदेकडे जा, तुम्ही सांगा आम्हाला काय सहकार्य करा. बघा तो काय उलटा पालटी करतो तो. आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही आव्हान करायला आलेलो आहोत. जो जो शब्द दिलेला आहे कामांच्या स्वरूपात तो पूर्ण करून देण्याची जबाबदारी आज आम्ही घेतलेली आहे. अजून 4 वर्ष आमचे आमदारकीचे आणि मंत्रिपदाचे आहे, तेव्हा तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आज तुम्हाला कल्पना आहे की या सगळ्या भागामध्ये आपण एकत्र जुडलेलो आहोत. जरी काही वेगवेगळ्या दाखवूया ना, म्हणजे हा माझा शब्द आहे तुम्हाला. आज तुम्ही सांगा माझ्या लाडक्या बहिणींना, आज ठेवा खाली, हात खाली करू द्या, आता हात आवटळतील. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत का? मग मला सांगा. हे 1500 रुपये या एसटीला अर्ध तिकीट ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्हाला दिलेले आहेत. आपली हक्काची आपली पंचायत आरोग्य नियमावलीची व्हावी यासाठी मंत्री पण आपले उदय सामंत आपलेच आहेत. जर जागा देण्याची तयारी जर तुम्ही दर्शवत असाल तर त्याची पण आम्ही तयारी करू. काळजी करायचं काही कारण नाही आहे. परंतु तुम्ही सगळे बसा, सगळे ठरवा, सांगा, माझी तयारी आहे. मी पुन्हा एकदा आज तुम्हाला विनंती करतोय. आज आम्ही विनंती करायला आलोय. टीका टिप्पणी हे ते सोडा.